भावानं एक गोष्ट सांगेल तुम्हाला, व्हिडिओ बघून रील्स बघून गाडी धंद्यात कधीच पडू नका भाई. इथं बघा गोंडस अशी बदकं पण आहेत. विषय असा झाला आहे की जस्ट गाडीमध्ये बसलो, चावी दिली, लाईट लागली, पण आता काहीच लागत नाहीये. हे बघा काय झालं बाबू. नमस्कार मंडळी, स्वागत आहे एका नवीन व्हिडिओ मध्ये. आणि लास्ट ब्लॉग पाहिला असेल तुम्ही, आपण धाब्यापाशीच एंड केला होता, तिथं जेवण वगैरे केलं. तर आता थोडस पुढे आलेलं आहे गुन्हा, काय गुन्हाच ढाबा म्हणून आहे. तर या ठिकाणी मस्त असं पाणी आंघोळीसाठी, त्यामुळे एकदम स्वच्छ पाण्यामध्ये आंघोळ करून घेऊयात. आणि आता टाइम झालाय बघा, बरोबर 4:30 वाजलेले. तर आणखीन इथून जवळजवळ 680 किंवा 682 किलोमीटर आहे. बरंच म्हणजे आपण उद्याच पोहोचणार आहोत. तर विचार असा आहे की बोलतो पहिलं फ्रेश वगैरे होतं, आंघोळ वगैरे करतो, मग नंतर बोलतो. भाई इथं बघा गोंडस अशी बदकं पण आहेत मंडळी. मस्त अशी आंघोळ झालेली आहे. 3 दिवसाचा जो थकवा होता तो सगळा निघून गेलेला आहे. पण आपली गाडी पण चकाचक केलेली. डोक्याला काय बांधलंय, त्याच्या गोंडा बांधलाय, गोंडा. मस्त गरमागरम चहा वगैरे घेऊयात. तर सूर्य सुद्धा मावळतीला चाललेला आहे. किती सुंदर दिसतंय बघा. जवळजवळ 4:30 वाजता आपण इथं ढाब्यावरती आलो होतो. याच ठिकाणी आपण आंघोळ वगैरे केली होती आणि इथंच थांबलो होतो. तर व्हिडिओ मी इथंच एडिट करत बसलो. आता संपूर्ण व्हिडिओ एडिट झालेला आहे, अपलोडिंगला लावतो. आता निघूयात आपण इथून. आता जवळजवळ 9 वाजलेत. बराच वेळ गेला इथं. आता बघूया किती जेवढं अंतर होतं तेवढं कव्हर करतो, कारण की आता उगा घाई करून काय फायदा पण नाहीये. त्याच्यामुळं जास्त रिस्क पण घ्यायची नाही आपल्याला. जिथपर्यंत जातो तिथपर्यंत जातो आणि जिथं झोप लागेल तिथं झोपतो. फक्त आता सर्व्हिसिंगचा विचार करतोय कसं करायचं, कारण की किलोमीटर तर आपलं पूर्ण झालेलं आहे. किलोमीटर बघा 10,492 झाले, म्हणजे पुण्यापर्यंत जाऊस तर 11,000 किलोमीटर होते. नाहीतर मग मध्ये शिर्डीमध्ये ह्याच्यामध्ये कुठं भेटलं तर तिथं आपण पण तिथपर्यंत पोहोचायला तर पाहिजे पहिलं, नाहीतर लेट तर होणारच आहे. लवकर पोहोचलं तर ठीक आहे, नाही तर मग पुण्यामध्येच आपल्याला सर्व्हिसिंग करावं लागेल. इथं लिहिलं तर आहे फ्री सर्व्हिसिंग, आता काय माहित नाही. आता विचार करतोय जेवण करून घ्यावं. आता जवळजवळ 10 वाजलेले आणि परत लेट झाले की काय होतं, परत मग झोप लागतील असं होतं. इथं धाबा आहे, बघूया काय मिळतंय खायला. बरं आहे, बरं आहे, चांगलं जेवण भेटल. आणि जे असतं तर काय व्हरायटी नसते जेवणामध्ये. काय असतंय ते शेव भाजी, मटर पनीर वगैरे असलं सगळं असते. डाळ तडका, डाळ फ्राय, ते पाठ झाले म्हणजे माझं आता सगळं. मस्त असा रायता घेतलेला आहे आणि लगेच जेवायला सुरुवात केली, कारण की भूकच तशी लागली होती. जास्त काही लांब नाही आलेलो, साधारण एक 20-25 किलोमीटर आले. हा जो रायता आहे ना, हा रायता वेगळा आहे. मी अगोदर जयपूरला जाताना खाल्ला होता, तो ग्रीन याच्यामध्ये होता आणि हा मिरची मध्ये आहे. जेवण हुसर वाजले आहेत 11 आणि आपण अजूनही इंदोरच्या खूप अलीकडे आहोत. म्हणजे इथून इंदोर साधारण 80 ते 90 किलोमीटर आहे. तिथून पुढे पुणे. आईला लयच उशीर झाला राव. विषय असा झाला आहे की जस्ट गाडीमध्ये बसलो, चावी दिली, लाईट लागली, पण आता काहीच लागत नाहीये. हे बघा काय झालं बाबू. बॅटरीची जी वायर ती हलवून बघितली तर लागली लाईट. आता स्टार्टर मारून बघूयात. ओहो झाली. हे बघा इंजिनची सर्व्हिसची लाईट पण लागली. बहुतेक सर्व्हिसिंग आली म्हणून लागली का काय ते समजा नाही मला. आता उद्या कळल काय नक्की प्रॉब्लेम आहे. चला निघूयात. काय लोड घ्यायचा आता. जवळ आलेलो आहोत आणि धुळे इथून साधारण 130 किलोमीटर आहे. जुलवानिया 1.5 किलोमीटर आतमध्ये. आपण बॉर्डर क्रॉस केलेली नाहीये. MP चे बॉर्डर क्रॉस करून पुन्हा आपली महाराष्ट्राची बॉर्डर लागायची. तर आता टाइम झालाय बघा, जवळजवळ 2 वाजलेले. निघालो ते थांबलोच नाही, डायरेक्ट आपण पर्यंत आलेलो आहोत. झोप तशी लागत आहे मला आज, काय माहिती काय झालं. जागा बघतो चांगली, पेट्रोल पंप वगैरे किंवा ढाबा बघतो आणि त्या ठिकाणी थांबतो आणि थोडासा आराम करतो. स्वागत आहे एका नवीन दिवसामध्ये. आणि जस्ट उठलो आता जवळजवळ वाजले आहेत 5. इंडियन ऑइलचा पेट्रोल पंप होता. अजून जवळजवळ 400-450 किलोमीटर आपल्याला प्रवास करायचा आहे. चला निघूयात. मंडळी महाराष्ट्राचं चेकपोस्ट आलेलं आहे. आहोत शिरपूरला आणि इथं पण एक स्पेशल चेकपोस्ट आहे RTOचं. किती कष्ट आहेत मंडळी. महत्वाचा चेकपोस्ट आपण क्रॉस करून आलेला आहोत शिरपूरचा. खरंच कष्ट आहेत यार पोलिसांचे. काय बोलायचं काय आता ना.
बघा ना, दिवस रात्र 24 तास कंटिन्यू इथलं चालू आहे, म्हणजे चेकिंग चालू आहे. खरंच खूप कष्ट आहेत. भावानं एक गोष्ट सांगेल तुम्हाला, व्हिडिओ बघून रील्स बघून गाडी धंद्यात कधीच पडू नका. कारण काय दिसतंय तुम्हाला की भाई फिरायला भेटतं, एवढं लांब लांब जाता येते, एवढं म्हणजे मजाच मजा आहे. मजा काय नसते. माझ्या पण तशी, सजा पण तशी आहे. पहिला स्वतः दुसऱ्याच्या गाडीवर अनुभव घ्या आणि मग गाडी धंद्याचं ठरवा, बरोबर का. आणि भाड्याविषयी पण सांगाल, म्हणजे जी भाडे असतात गाड्यांची, तर काही आपली ड्रायव्हर मंडळी भाडे वगैरे तोडतात. म्हणजे कसं की समजा आता 8,000 रुपयाचं भाडं आहे, तर दुसरा 7 मध्येच जाणार, 6 मध्येच जाणार, म्हणजे असं आहे. आणि त्याने काय होतं की मग पुढच्या वेळेस जेव्हा भाडं घ्यायला जातात तेव्हा मग ते म्हणतात, अरे गेल्या वेळेस तर 6,000 मध्येच गेला होता, आता कसं काय 8 द्यायचं. तर असा पण विषय होतो आणि नुकसान मग आपल्याच लोकांचं होतं. एकजूट पाहिजे, माहिती पाहिजे कुठलं भाडं किती, फिक्स रेट पाहिजे. जसं की आता तुम्ही तेलाचे भाव बघा, फिक्स असते. तुम्ही कुठेही जावा डब्बा घ्यायला तुम्हाला सेम रेट भेटणार. त्या टाईपमध्ये हे ट्रान्सपोर्टचं व्हायला पाहिजे, नाहीतर आहे ना खरंच कचरा होऊन गेलाय सगळा ट्रान्सपोर्टमध्ये. त्याच्यामुळे मी तुम्हाला कळकळीने सांगतो की रील्स बघून, व्हिडिओ बघून गाडी कधीच घेऊ नका. आणि आणखीन एक महत्वाचं, दुसरं सांगतोय म्हणून किंवा शेट म्हणतोय म्हणून गाडी अजिबात घेऊ नका. स्वतःवरती विश्वास असावा भाई. काही जरी झालं, म्हणजे समोरून शेट जरी पुन्हा भाडं वगैरे नाही दिलं, काय जरी झालं तरी मी गाडी नील करेल, तरी मी गाडी व्यवस्थित ठेवल. त्या भरोशावर, स्वतःच्या विश्वासावरच गाडी घ्या, नाही तर घेऊ नका. सरळ माझा सल्ला आहे. छोटा भाऊ म्हणून, मोठा भाऊ म्हणून काही समजा. कालचा सूर्योदय तुम्हाला राजस्थान मधून दाखवला होता आणि आजचा सूर्योदय तुम्हाला आपल्या महाराष्ट्रामधून दाखवले. ह्या आनंद मंडळी. चहा वगैरे घेऊयात. मगाशी चहा घेतला होता घाट उतरताना, पण काय मजा नाही आली चहामध्ये. तर इथं हॉटेल आहे, पंजाबी ढाबा आहे, इथं मस्त चहा भेटल. या चहा घ्यायला आणि जरासं काम पण करतो. लाल परी धुळे पुणे गाडी आहे. तर व्हिडिओ अपलोड केलाय जस्ट आणि निघालो आहोत. आता आपण सोनगीर पाशी आहोत. समोर दिसत असेल तुम्हाला सोनगीरचा किल्ला. मंडळी आपण कोपरगावच्या पुढे आलेलो आहोत आणि रस्त्याचं काम चालू आहे, पण रस्त्याची कंडिशन बघा कशी झाली, जबरदस्त आहे. एक तर आहे आपली कमर्शियल गाडी, टनाटन उड्या मारते. सर्व्हिस सेंटर बघतोय पण सर्व्हिस सेंटर काय भेटा नाही. टाटाचं दिसलं, बाकी सगळ्या गाड्यांचं दिसलं, आयशरचं दिसलं, फक्त अशोक लेलँड दिसा नाही. बघूया, नाहीतर मग पुण्याच्या जवळ चाकण वगैरे या भागामध्ये भेटलं तर भेटून जाईल. मंडळी आपण शिर्डी गावातून न जाता आपण इकडून शिर्डी बायपासने जाणार आहोत, कारण की गावातून परत आपल्याला बायपासलाच यावं लागतं. तर विचार करतो इथं जेवण करून घेऊ, भूक लागली आता, कारण की सकाळी काय नाश्ता वगैरे केला नव्हता. तर बघा ओम साई राजस्थान ढाबा इथं, तर इथं जेवण करून घेऊयात आपण, बघू काय आहे का नाही. या मंडळी जेवायला उडीद डाळ, राजमा पण आहे आणि 2 रोटी. पोटाला कधी मारायचं नाही. भरपूर गाड्या थांबतात बरं का इथं आणि जेवण खरंच क्वालिटी आहे, मस्त जेवण आहे, मस्त. कधी ह्या साईडने आले तर नक्की थांबा या ढाब्याला, बायपासलाच आहे. काय नाव आहे? ओम साई राजस्थानी ढाबा, पण मराठी माणूसच आहे आपला. चला, मला हा रस्ता लय आवडला, 1 नंबर रस्ता बनवलाय. किती दिवस झाला अजून एक खड्डा नाही या रस्त्याला, म्हणजे बघा ना एकदम चकाचक आहे, एकदम क्लीन. काकडी विमानतळ. आपल्या सगळे महाराष्ट्रामधले जर असे रस्ते बनवले तर कशाला नाव ठेवल कोण. MDR 10 संगमनेर इथून 29 किलोमीटर आहे. मंडळी आलो आहोत चाकण मध्ये. आता प्लॅन काय जवळच आलाय, साधारण एक 7-8 किलोमीटर राहिला असेल. गाड्या बघा इथं लोडिंगला सगळ्या अशाच गाड्या आहेत. गाड्या न्यायला आलेल्या आहेत. किती गाड्या आहेत, तिकडं पण भरपूर गाड्या आहेत मागे बघा.
हा जो प्लांट आहे तो बहुतेक गाड्यांचा प्लांट आहे, म्हणजे इथं गाड्या मॅन्युफॅक्चर होत असतील. पोहोचलो आहे बघा आपल्या प्लांटला. हा आपला इलेक्ट्रिक प्लांट. तर चला मंडळी, फटाफट खाली करून येतो आणि मग तुम्हाला भेटतो. मंडळी जस्ट गाडी खाली करून आलेलो आहे, म्हणजे एमटी पॅलेटच होतं, तर त्याला फक्त गाडी लोडिंगला जास्त होती त्याच्यामुळे वेळ लागला. तर आता घरी जातो, मस्त आराम करतो, कारण की लोडिंग काय नव्हतं आता. तर बघूया आता लोडिंगचा फोन आला तर परत यायचं मग लोडिंगसाठी, नाही तर मग दुसरीकडे आपलं लोकलमध्ये. तर हा ब्लॉग आपण इथं संपूयात. विचार करत होता सर्व्हिसिंगचा, पण काय झालं नाही आज. बघूया, झाली तर नक्कीच सांगाल तुम्हाला. बाकी भेटूया पुढच्या प्रवासामध्ये. बाय बाय, सायनिंग ऑफ. जय महाराष्ट्र. आता कदाचित गाडीचा हा शेवटचा किंवा याच्यानंतर एक शेवटचा ब्लॉग होईल. बघूया. नवीन चॅनल विषयी तुम्हाला नक्कीच अपडेट भेटेल लवकरच.